श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। हे बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला भरपूर काही अडचणी असतात। कधी कधी अशी सुद्धा वेळ येते की असे मोठे आपल्याला निर्णय घ्यावे लागतात। मग ते कधी निर्णय चुकतात का, बरोबर आहेत का, असं देखील आपल्याला वाटत असतं। पण आपण आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार जर करत असाल तरच आपले योग्य तो निर्णय कधीच चुकणार नाही। त्याचबरोबर आपल्याला अशी जर कधी वेळ येत असेल की बाबा माझा हा निर्णय चुकत आहे की बरोबर आहे का, असं असताना आपण आपल्या जवळचं नातेवाईकांचं, घरातील व्यक्तीचा सुद्धा कधी कधी निर्णय घेत असतो। पण प्रत्येकाचा निर्णय वेगवेगळा असू शकतो, त्यामुळे आपली आणखीनही घालमेल चालू होते। म्हणजे आपलं मन गोंधळून जाते, योग्य ते उत्तर मिळत नाही किंवा योग्य तो मार्ग मिळत नाही। पण आपण आपल्या मनामध्ये आपलं चांगलंच होणार हे जर गृहीत धरलं तर बाकीचं सगळं आपण आपल्या परमेश्वरावर, स्वामी महाराजावर सोडून द्यायचं आणि मनात विश्वास असेल तर प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल। निश्चित राहा, मी पाठीशी आहे असं म्हणणारे आपले स्वामी महाराज आपल्या सोबत नक्कीच असतात। पण आपल्याला असं योग्य तो उत्तर घेण्यासाठी स्वामी महाराजांना कशा प्रकारे प्रश्न विचारायचा हे या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। कसं आहे ना, ज्यावेळेस आपली मनाची घालमेल चालू होती, आपल्याला योग्य मोठा कोणताही निर्णय असू द्या त्याचं उत्तर जर मिळत नसेल तर नक्कीच तुम्ही स्वामी महाराजांकडून त्या प्रश्नाचं उत्तर घेऊ शकतात। आता बरेच जण म्हणतात की नाही, हे कसं शक्य, स्वामी महाराज बोलत नाहीत, तर तुम्ही चुकीचं बोलताय। स्वामी महाराज त्यांच्या भक्ताच्या हाकेला धावून येतात। जर का तुमचा अतूट विश्वास असेल स्वामी महाराजांवर, तुम्हाला स्वामी महाराजांची प्रचिती हवी असेल, तर तुम्ही नित्यनियमाने सेवा जर करत असाल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या योग्य तो निर्णयाचं, प्रश्नाचं उत्तर स्वामी महाराज नक्कीच देणार आहेत। तर तुम्हाला प्रश्न कशा प्रकारे करायचा आहे स्वामी महाराजांना, अगदी देवघरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो तर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर तुम्हाला आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे। कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर स्वामी महाराजांकडून घेऊ शकतात। फक्त तुमचा विश्वास असणं अत्यंत महत्त्वाचं आहे स्वामी महाराजांवर। कारण कधी कधी काय होतं ना की स्वामी महाराज नकारात्मकता म्हणजेच नाही, जर एखादा जर तुम्ही प्रश्न केलाच स्वामी महाराजांना आणि त्याचं जर उत्तर तुम्हाला जर स्वामी महाराजांनी नाही ह्या शब्दामध्ये दिलं तर नक्कीच तुम्हाला असं वाटेल की नाही, हे चुकीचं आहे, असं नाही, मी हे करू शकतो आणि स्वामी महाराजांनी तसं का म्हणले असतील की नाही म्हणून, तर ते कधी कधी तुमच्या भल्यासाठी सुद्धा असू शकतं। फक्त तुमचा विश्वास त्याच्यावर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर काय करायचं आहे, आसन टाकायचं आहे, आसनावरती बसायचं आहे, दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे। 2 पेपर तुम्हाला कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे 2 स्वच्छ पेपर, त्याच्यावर लिहिलेलं नसणारे असे पेपर कट करून घ्यायचे आहेत, सेम कट करायचे आहेत। आणि लाल रंगाच्या पेनने किंवा निळ्या पेनने तुम्हाला त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ असं प्रथम लिहायचं आहे। दोन्ही त्याच्यावरती, दोन्ही पेपरवरती श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे। जी काही तुमचे प्रश्न असतील, तुम्हाला एखादं घर घ्यायचं आहे, मग तुमचा निर्णय कसा आहे, घेऊ का नको, इथं ॲडजस्टमेंट होईल का, ते बघावं लागेल, हे बघावं लागेल। मग हे दुसरा प्रश्न आहे, मला ही इच्छा आहे माझी, होईल का नाही का, असं कोणताही तुम्ही प्रश्न स्वामी महाराजांना करू शकतात। पण प्रश्न करताना तुमचा विश्वास महत्त्वाचा आहे, बाकी काही नाही। तुम्हाला अतूट विश्वास स्वामी महाराजांवर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर तुम्हाला ते तुमचा प्रश्न लिहायचा आहे, खाली तिथं लिहायचं आहे, दोन्ही पेपरवरती तुम्हाला तुमचा प्रश्न लिहायचा आहे। एका पेपरवरती हो आणि एका पेपरवरती नाही असे 2 तुम्हाला उत्तरं लिहायचे आहेत आणि त्याच्या सेम घड्या घालायच्या आहेत, एकावर एक ठेवून अशा। आणि तुम्हाला नंतर जी अगरबत्ती तुम्ही लावलेली होती ती त्या दोन्ही म्हणजे पेपरला लावायची आहे आणि स्वामी महाराजांचा फोटोच्या चरणी अर्पण करायची आहे। म्हणजे त्यांच्या चरणापाशी तुम्हाला ह्या 2 चिठ्ठ्या ठेवायच्या आहेत आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। शक्य होत असेल तर 11 वेळेस जप करा, नसेल शक्य होत तर किमान एकदा तरी तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। त्यानंतर स्वामी महाराजांना विनंती करायची आहे, शरण जायचं आहे की स्वामी महाराज, माझी अशी इच्छा आहे किंवा माझा असा म्हणजे एक प्रश्न आहे आणि मला योग्य ते उत्तर तुम्ही नक्कीच द्या। मी तुमच्या प्रश्नाची, जे काही माझा प्रश्न आहे आणि जे काही तुम्ही मला उत्तर देताल मी ती नक्की मान्य करील असं म्हणायचं आहे। आणि स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे, नमस्कार करायचा आहे।
आणि तुम्हाला तिथं ती ठेवलेली जी चिठ्ठी आहे, तुमच्या घरामध्ये एखादं लहान मूल असेल तर त्याला ती चिठ्ठी एक उचलून घ्यायला सांगायची आहे. उचलून घेतल्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नाचं, जे काही तुमचा प्रश्न होता दोन्ही चिठ्ठ्यामधला, फक्त त्याच्यातलं नाही आणि हो हे जे उत्तर होतं ते स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच देणार आहेत. आता तुम्हाला वाटेल की हे कसं शक्य, आपण ठेवले आपल्याला माहीत असतं. पण हे बघा, ज्यावेळेस तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथाचं जर पारायण केलेलं असेल किंवा नित्यनेव सेवेमध्ये तुम्ही वाचत असाल तर नक्कीच तुम्हाला पण माहिती जाणवलं असेल की ज्यावेळेस बाळाप्पा हे ना सुद्धा विश्वास बसत नव्हता की असं काही गोष्टी घडतात म्हणून, पण ज्यावेळेस बाळाप्पांनी ह्या चिठ्ठ्याचा प्रकार पाहिला त्यावेळेसपासून आणखीनही अतूट विश्वास असा निर्माण झाला त्यांच्या मनामध्ये स्वामी समर्थ महाराजांबद्दल. कारण त्यांनी त्यांची जी काही सेवा आहे ती सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला होता, तो त्यांच्या मनातून कायमस्वरूपी निघून गेला. ते स्वामींनी या चिठ्ठ्याच्या प्रकारातूनच त्यांना त्यांच्या प्रश्नाचं योग्य ते उत्तर दिलेलं होतं, जे त्यांच्या मनामध्ये सतत येत होते. तुम्ही सुद्धा स्वामी महाराजांना शरण जा आणि जे काही तुमच्या निर्णयामध्ये तुम्हाला योग्य निर्णय दिसत नसेल तर स्वामींकडून त्या प्रश्नाचं उत्तर नक्की घ्या. तर या प्रकारचा आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.